राहुल गांधींची पुण्यात एंट्री, झेन-झी विद्यार्थ्यांशी संवाद, विरोधकांना धडकी भरवणारी गर्दी, नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या. मोदी शेठ टेलिप्रॉम्प्टरशिवाय भाषण करत नाही आणि राहुल गांधी उत्स्फूर्तपणे भाषण करतात, सर्व प्रश्नांची उत्तरे देतात. हा मोठा फरक आहे दोघात. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविला तर शिव्या दिल्या जातात असं सांगून एका तरुणीने 5 वर्षांपासून शिव्या दिल्या जात असल्याचं सांगितलं. त्यावर क्षणाचा विलंब न करता मला पण वर्षानुवर्ष शिव्याच देत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत नागपूरमध्ये जी माणसं आली ती खरे पैसे देऊन जमा केली आहे. खरंच सांगायचं तर काँग्रेस सरकार असताना एवढी महागाई व बेरोजगारी नव्हती व फोडाफोडीचे राजकारण नव्हते, यालाच लोक वैतागले आहेत. पुण्यात राहुल गांधी सुपरहिट, हाफचड्डीतून निघाला धूर. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. राहुल गांधींचा कार्यक्रम काल पुण्यामध्ये झाला आणि चिक्कार मुलींनी, या लेकरांनी महाराष्ट्रातल्या गर्दी केली. महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातून देखील काही मुली त्या ठिकाणी आल्या होत्या आणि ते सगळं चित्र पाहून, ती सगळी अफाट गर्दी पाहून आणि राहुल गांधींचा छात्रों की गुंज हा कार्यक्रम सुपर डुपर हिट झालेला पाहून अनेकांच्या हाफ चड्डीतून धूर निघालेला आहे. त्या गर्दीमध्ये काही मुलींनी असं वक्तव्य केलं, अशी सरकारची, अशी शासनाची, अशी व्यवस्थेची, अशी सिस्टमची पोलखोल केली की धूर निघणं अगदी साहजिक आहे मंडळी. एक मुलगी त्यातली म्हणाली, मंडळी तुम्ही त्या सगळ्या बातम्या ऐकल्या, वाचल्या, बघितल्या असतील की मी सायकलनी प्रवास करते, मी कॉलेजात जाते, मी ट्युशन्सला जाते, पण रस्त्यात मला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कुणी कमेंट पास करतात, कुणी वेगवेगळ्या प्रकारचं हिनवतात, बोलतात आणि एक मुलगी म्हणून मी किती असुरक्षित या महाराष्ट्रामध्ये आहे असं तिने सांगितलं. तेव्हा गृह मंत्रालयाला धक्का बसायलाच हवा मंडळी, बसायलाच पाहिजे. आणि गृहमंत्री कोण आहेत तुम्हाला ते ठाऊक आहे. आणि धूर निघण्याचं काहीही कारण नाही. राहुल गांधींनी सहज कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाचं स्वरूप इतकं महत्वाचं तुम्हाला वाटलं असेल मंडळी की ते भाषण नव्हतं, ती सभा नव्हती, तो कुठलाही पार्टीचा, पक्षाचा झेंडा आणि प्रचार त्या स्टेजवर नव्हता. तिथे होता जेन-झी सोबत संपर्क आणि संवाद, इंटरॅक्शन. एकांच्या मंचावर जेव्हा हाय प्रोफाईल लोक येतात किंवा हाय कमांड जेव्हा येतात एखाद्या पार्टीचे, किंवा उदाहरणार्थ आपले आप्पाजी घ्या किंवा कोणी अजून मुख्यमंत्री घ्या, वेगवेगळ्या प्रकारचा तिथे त्या ठिकाणी अनेक लेयर्सचा बंदोबस्त असतो. सामान्य माणसांना स्टेजवर तर सोडा, स्टेजच्या आजूबाजूला देखील त्या सुरक्षा कवचामुळे ते फिरू शकत नाही. पण कालचा स्टेज, कालचा राहुल गांधींचा मंच हा अगदी ओपन होता. जे काही मुली बोलल्या त्या सर्वसामान्य मुली होत्या मंडळी. धूर निघण्याचं कारण काय, तर धूर निघण्याचं एकच कारण आहे की पायाखालची जमीन सरकायला लागली आहे मंडळी. हे अंधभक्तांनी या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्या बुडाला जेव्हा हंटर बसेल तेव्हा ते त्यांची बुद्धी शाबूत होईल, जागृत होईल. त्यांच्या मागे तुम्ही लागू नका, ते येडे आहेत, त्यांच्यामध्ये काही ढंग नाही, त्यांनी अंधभक्ती केलेली आहे. तर ते त्यांनाही एक दिवस तरी कधीतरी जाग येईल मंडळी. तर ती एक त्या दिवशी मी त्या व्हिडिओमध्ये काही 3-4 लोकांची नावं घेतली होती. ती काही एक वाघीणबाई आहे. त्या वाघीणबाईंनी सुद्धा विचित्र प्रकारे कमेंट्स केल्या त्या राहुल गांधींच्या कार्यक्रमावरती. आणि त्यानंतर तो एक कोणता 8नाथ की 9नाथ की 10नाथ तो बन 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 ढूंढत होता 4 दिवसापासून. तो त्यांनी मंडळी की ये काय छात्रों की गुंज नहीं, ये पैसों की गुंज है, पैशानी आणलेली गर्दी आहे. अच्छा, ओके, ठीक आहे, पैशानी आणलेली गर्दी आहे. आणि तुम्ही कशाने गर्दी जमवत असता नेहमी? तुमची बॅनरबाजी कशा पद्धतीने होत असते, कशा प्रकारे टेम्पोमध्ये, मेटॅडोरमध्ये, लोक गाड्यांमध्ये, ट्रक्समध्ये भरून भरून तुम्ही आणता, लोकांनी पाहिलं नाही का? अरे बापा, करू द्या ना. तो संवाद साधत आहे, तो विरोधी पक्षनेता आहे राहुल गांधी आणि मुख्य चेहरा आहे विरोधी पक्षाचा. त्यामुळे ते पंतप्रधान होईल की नाही होईल, ते काय त्यांच्यामध्ये काय गट्स आहे की नाही आहे, काँग्रेसने काय काय पापं केले ते सगळं सोडून द्या. पण आता बदल हवा कशासाठी, तर जेनझीला बदल पाहिजे. गोष्ट शिक्षणावर आली आहे मंडळी. आणि राहुल गांधींनी बिलकुल हा जेनझीचा मुद्दा कॅच केला आहे. जरी राहुल गांधी स्वतः जंतर मंतरवरच्या त्या आंदोलनात गेले नसले तरी त्यांनी हा मुद्दा कॅच केला आहे मंडळी. आणि आता यांना संधी राहुल गांधींना कोणी दिली? तुम्हीच दिली ना. तुम्ही जेनझीची तुम्ही वाट लावली. त्यांना 20 दिवस 25 दिवस त्यांना उपाशी तापाशी तिथे तडफडू दिलं. जंतर मंतरवर तुम्ही गेले नाहीत. जेव्हा तुमच्या अंगावरती गोष्ट आली तेव्हा तुम्ही मात्र तिथे पुन्हा प्रयोग केला. सोनम वांगचुकला उचलून नेलं, त्यानंतर लाठ्या काठ्यांचा प्रयोग केला, अश्रुधुराचा प्रयोग केला आणि पॅलेट गन तुम्ही वापरल्या की 100, 150, 200 पॅलेट एका साहिल नावाच्या एका मुलाच्या अंगामध्ये आहेत.
आणि त्याची एफआयआर सुद्धा पोलिसांनी दाखल करून घेतली नाही. राहुल गांधीला 7 तास त्या पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसावं लागलं तेव्हा एफआयआर झाली. एखादा इतका मोठा विरोधी पक्ष नेत्याला 7 तास एखाद्या स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यात बसावं लागतं. त्यामुळे राजीव रंजनने बरोबर एका मुलाखतीत सांगितलं, मंडळी पत्रकार आहे, मला वाटते न्यूज 24चे ते पत्रकार आहेत, रिपोर्टर आहेत, त्यांनी इतकं सुंदर सांगितलं मंडळी की जर राहुल गांधी सारख्या माणसाला जर पोलीस स्टेशनमध्ये 7 तास कोणाच्या एफआयआर साठी बसावं लागतं तर सामान्य माणसांना पोलीस कोणत्या पद्धतीने ट्रीटमेंट देत असतील ग्रामीण भागात किंवा देशातल्या इतर पोलीस स्टेशनांमध्ये, तर हे मंडळी नक्कीच जे एफआयआर करायला जात असतात त्यांना हा अनुभव असेल मंडळी की पोलीस तात्काळ ठेवतात, एफआयआर सुद्धा दाखल करून घेत नाही. अजित पवार साहेबांच्या मरणाच्या त्या विमान अपघाताच्या प्रकरणामध्ये रोहित पवार दर भटकले पण एफआयआर दाखल करून घेतली नाही. हा सिस्टमचा दोष आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी, तुमची सगळी पोलखोल आता झालेली आहे. त्याच्यामुळे मागून धूर निघणं साहजिक आहे मंडळी. आणि हाफ चड्डीतून धूर निघणं तर ठीक आहे, पण हाफ चड्डी सोबत जे आपले फुल चड्डीवाले जे त्यांच्या मागे लागले त्यांचंही मंडळी, त्यांचाही जीव फार जळलेला आहे. आणि एखाद्या राज्याच्या प्रधानाने किंवा एका मुख्य माणसाने, एका प्रमुख व्यक्तीने अशा प्रकारे वक्तव्य करू नये. तुम्ही जे म्हणताय की पैसे देऊन आणलं तर त्यांना अक्कल आहे, ते तुमच्यापेक्षा जास्त शिकलेलं आहे. म्हणून तो जो बनबन ढुंडत होता, कोणता नवनाथ आठनाथ काय नाव आहे त्याचं, लोकांनी फार आग्रह धरला की तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवा त्याच्यावरती. तो का कोणता चेहरा आहे तो? त्याला काय किंमत देताय तुम्ही? त्याच्यावरती कशाला व्हिडिओ बनवून आपण आपला वेळ खर्च करायचा मंडळी? त्यामुळे आता ट्रोलिंगसाठी बघा, भक्तांच्या मागून जेव्हा धूर निघतो भक्त, तर त्या भक्ताळांना सांगतो मी की तुम्ही कितीही काहीही केलं आता तरी काही होणार नाही. तुम्ही माझ्याच चॅनलच्या खाली नाही, सगळ्यांच्या चॅनल खाली कमेंट्स पहा मंडळी. राहुल गांधींनी मुद्दा कॅच केला आहे आणि राहुल गांधींच्या हातात मुद्दा आलेला आहे मंडळी. मुद्दे तुमच्या हातातून निसटत चालले आहेत, सोडत चालले आहे. तुम्ही जेनझीचा मुद्दा कॅच करू शकले नाही म्हणजे तुम्ही किती अहंकारी असाल हे सगळ्या देशाने पाहिलं मंडळी. आणि नेहा सिंग राठोडने काल जबरदस्त मंच गाजवला. ती आली आणि तिला वेळही दिला राहुल गांधींनी भरपूर. तर ते जे वाघीणबाई आहे, तो कोणता आठनाथ काय बनबन ढूंढत जो भाषण करतो, तो काय प्रवक्ता आहे म्हणतात, त्यालाही ते सगळं कळलं मंडळी. आणि जेनझीचा मुद्दा, कॉक्रोच जनता पार्टीचा मुद्दा जो होता, तोच मुद्दा नेमका राहुल गांधींनी कॅच केला आहे आणि वारं पलटायला लागलाय मंडळी. आणि राहुल गांधी म्हणाले पुणे म्हणजे काय, तर पुणे म्हणजे प्रेम, असं मराठीत त्यांनी एक वाक्य म्हटलं मंडळी. बघा आता या आप्पाजींनंतर, आप्पाजींनी जे काही 12 वर्ष या देशाला दिवस दाखवले, आता इथेनॉलचं काही लफडं करायला बसले. पेट्रोलमध्ये ते इथेनॉल मिक्स करून काहीतरी श्रीमंत होण्याच्या नादात म्हणा किंवा देशाला फार मोठ्या लेवलवर नेण्याच्या नादात त्या इथेनॉलचं लफडं केलं आणि त्या इथेनॉलच्या लफड्यामध्ये त्या साखरेचं लफडं होऊन गेलं मंडळी. ती साखर महाग होऊन गेली. त्याच्यावरती सगळे ताशेरे सुरू आहे. तर दिवसात बघा, दिवस भरले अति तिथं माती. तुमचे दिवस भरले की तुम्ही कितीही ट्राय करा, कितीही कोशिश करा, तुमच्याच्याने काहीही होत नाही मंडळी. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.